विद्यार्थी मित्रांसाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलोय. मित्रांनो, बऱ्याच दिवसापासून प्रलंबित असलेली जिल्हा न्यायालय भरतीचा निकाल हा आता जाहीर करण्यात आलेला आहे मित्रांनो. आणि सेकंड रिस्पॉन्स शीट सुद्धा जाहीर करण्यात आली मित्रांनो. ही रिस्पॉन्स शीट आणि जिल्ह्यानुसार कट ऑफ आपण आता पुढे बघणार आहोत मित्रांनो. व्हिडिओ संपूर्ण बघा, कुठेही स्किप करू नका. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे भूषण. आपली नोकरी.com या यूट्यूब चॅनलवरती मी तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे मी अपलोड केलेल्या व्हिडिओची माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. आणि मित्रांनो, खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी आपल्या ऑफिशियल टेलिग्राम चॅनलची लिंक देऊन दिली मित्रांनो. तीसुद्धा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून घ्या, कारण की या चॅनलवरती आपण नवनवीन अपडेट माहितीही शेअर करत असतो. मित्रांनो, आपल्या सर्वांनाच माहिती की जिल्हा न्यायालयाची भरती प्रक्रिया ही सुरू आहे व निकालासंदर्भात बरेच जण प्रतीक्षेत होते. मित्रांनो, आपण अपडेटसुद्धा व्हिडिओ बनवला होता की जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तुमचा निकाल लागेल. मित्रांनो, त्यानुसारच आजच हा निकाल जाहीर करण्यात आला आहे मित्रांनो. शिपाईचा आणि लिपिकचा दोन्ही पदांचा निकाल हा जाहीर करण्यात आला आहे. आणि स्क्रीनिंग टेस्टची जी लिंक आहे, पुढची जी टायपिंग टेस्ट तुमची होणार आहे किंवा चापल्य चाचणी होणार, त्याची लिस्टसुद्धा जिल्हा न्यायालयामार्फत जाहीर करण्यात आली. मित्रांनो, ही लिस्ट बघण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, www.bombayhighcourt.nic.in या वेबसाईटवर रिक्रुटमेंट नावाच्या सेक्शनमध्ये तुम्हाला ही यादी बॉम्बे हायकोर्टामार्फत प्रसिद्ध करण्यात आली. जिल्हानुसार यादी ही पूर्ण जाहीर आहे मित्रांनो, त्यामुळे तुम्ही तिथं जाऊन बघू शकता. आणि मित्रांनो, कट ऑफ हा मोस्टली 25+ गेला आहे. काही जिल्ह्यांमध्ये तो 21 गेला आहे, काही जिल्ह्यांमध्ये 20 गेला आहे. प्रत्येक जिल्ह्यानुसार हा वेगवेगळा कट ऑफ लागला आहे. त्यामुळे मित्रांनो, तुम्ही शॉर्टलिस्ट यादीमध्ये तुमचं नाव काळजीपूर्वक बघा, कारण की प्रत्येक जिल्ह्यानुसार हा वेगवेगळा कट ऑफ लागलेला आहे. आणि नॉर्मलायझेशनने सुद्धा खूप मार्क वाढलेले आहे. जवळजवळ 3 ते 5 मार्क हे विद्यार्थ्यांचे वाढलेले आहेत. त्यामुळे मित्रांनो, जी शॉर्टलिस्ट आहे तुम्ही प्रॉपर बघा मित्रांनो. ही शॉर्टलिस्टची यादी जी आहे ती मी आपल्या ऑफिशियल टेलिग्राम चॅनलवर सुद्धा टाकणार आहे. आणि ज्यांचे शॉर्टलिस्टमध्ये नावं आलेले नाही आहे त्यांना किती मार्क पडले नॉर्मलायझेशन होऊन, तीसुद्धा यादी बॉम्बे हायकोर्टामार्फत जाहीर करण्यात आली मित्रांनो. तीसुद्धा मी आपल्या ऑफिशियल टेलिग्राम चॅनलवर जाहीर करणार आहे. लवकरच ती यादी मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकणार आहे. तुम्हीसुद्धा तिथं जाऊन डाउनलोड करू शकतात. मित्रांनो, आता पुढे जे टायपिंग टेस्ट तुमची कशा पद्धतीने होणार आहे त्याबाबतची संपूर्ण अपडेट माहिती मी लवकरच देणार आहे तुम्हाला. त्यामुळे मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.